अहो ऐका ना, मला लय बोर झाले. अहो चला ना, करमणच झालंय घरात मला. आपण तिघच. हो ना, खरंच बरोबर आहे. तिघच म्हटलं कसं करमन घरामध्ये. बरोबर आहे तुझं. हो, पहिलं तर घर भरल्यासारखं होतं रे. आता पण असंच एक गोष्ट बोलतो तुला, खरंच तू आल्यापासून आहे ना घराला घर पण आला. म्हणजे माझी जी बहीण लग्न झाल्यानंतर महिना 2 महिन्यातून कोणत्या सणाला सारखी चक्कर मारायची, भावरायाकडे यायची माझी. आता तीच बहीण रक्षाबंधनला पोस्टाने राखी पाठवते. तू आल्यापासून आहे ना घराला घर पण आलं. भाऊ, माझी बहिणी दिसाड 2 दिसाड यायची घरी, फोन करायचे, कसं चाललं संसार, बरं आहे ना, काय कमी जास्त लागलं तर फोन कर. आता तेच कधीतरी आठवण आले तर फोन करतात. खरंच तू आल्यापासून आहे ना घराला घर पण आलं. माझी आई तर म्हणायची लक्ष्मीनारायणचा जोडा आहे, लाखात एक सून भेटली म्हणायची. आणि तीच लक्ष्मी आता काय तर काय म्हणते, ह्यांना आमचं देख होतच नाही, ह्यांच्यामुळं आम्हाला प्रायव्हसी भेटत नाही, वेळ देता येत नाही, त्यांना त्यांच्या दुसऱ्या लेकाकडे जाता येत नाही, अशी बोलते. मग काय, गेली दुसऱ्या लेकाकडे. करते बिचारी, कधीतरी फोन करते, मला करावं लागतो, करतो आता, लेक म्हणून करावं लागणार. पण खरंच तू आल्यापासून आहे ना घराला घर पण आला. पाहुणे रावळे नातगोत, मावश्या काका आत्या मामा, हे तर कुठं बा कधी भेट, मला तर वाटतं कुठं सण काय कार्यक्रम, कोणाचं लग्न निघलं, साखरपुडा, काय जे कार्यक्रम निघलं तेव्हाच भेट होती, नाहीतर कशाचं काय. पण खरंच मित्राचा सोडा आठवतच नाही कुणी, होते का मित्र, नाही येत मला. पण खरंच तू आल्यापासून घराला घर पण आलं. म्हणजे आपल्या संसाराचा उद्धार झाला. म्हणजे घरामध्ये लक्ष्मी न येता कडक लक्ष्मी आली. हो. देवा